मंडळी, चला आमच्या घरचा व घराच्या समोरचा सगळा परिसर तुम्हाला दाखवतो मी. फार निसर्गरम्य परिसर आहे, मोकळे वातावरण बघा. चला या. आज खूपच पाऊस पडलेला आहे जोरदार नांदेडमध्ये. बघा हिरवळ सगळीकडे, किती छान प्रकारे ही हिरवळ आहे, हिरवगार निसर्गरम्य वातावरण बघा. खूप छान वाटतंय. आजच पाऊस पडलेला आहे आमच्या इकडे. बघा हे वातावरण, निसर्ग बघा हे सगळं. चला या इकडे. आता तुम्हाला तुळशीचं झाड दाखवत आहे, कढीपत्त्याचं झाड दाखवत आहे. चला या. बघा हे हिरवगार कढीपत्त्याचं झाड आहे. खूप छान झाड आहे, वाढलेलं आहे, कढीपत्ता लागलेला आहे. आणि हे बघा फार निसर्गरम्य वातावरण आहे. आमचं छोटंसंच कढीपत्त्याचं झाड आहे. हे बघा त्याला बिया येत आहेत. एकदम चांगल्या पद्धतीचं झाड आहे. बघा हे कढीपत्त्याचं झाड आहे, त्याला बियासुद्धा येत आहेत. त्याला लहान आहे झाड कढीपत्त्याचं. आणि दुसरं हे कारफोडचं झाड आहे आमच्या इकडे. कारफोड झाल्याच्यानंतर हे गुलाबाचं झाड आहे. हो काय हे. चला वर जाऊया आता, सलापावर जाऊ आपण, तिकडचं वातावरण बघूया आपण. फार निसर्गरम्य वातावरण आहे. पाऊस पडून गेलेला आहे आताच आमच्या इकडे पाणी पडून गेलं, पाऊस झालेला आहे. तुमच्या तिकडे पाऊस पडला का सांगा कमेंटमध्ये प्लीज. चला या वरती आलो आपण स्लॅपवरती. बघा हे वातावरण बघा. हे आमच्या इकडं स्लॅपावर हे बाभळीचं झाड आलेलं आहे. हे बघा हे बाभळी झाड निसर्गरम्य बघा. हे वातावरण नांदेड सिटी हे पूर्ण, हे आमचं सांगवीचा परिसर, पूर्ण परिसर हिरवागार झालेला आहे. पूर्ण पाऊस पडल्यामुळे हे वातावरण फार हिरवगार झालेलं आहे. हे बघा हे सर. आता हे पहा, आमच्या छतावरून एअरपोर्टचं सिम्बॉल दिसत आहे. जवळच आहे एअरपोर्ट, एअरपोर्टचं सिम्बॉल दिसत आहे. हे बघा हे बाभळीचं झाड आलेलं आहे. हे बघा हे आमच्या पिण्याच्या पाण्याच्या 3 टाक्या आहेत वरती बसवलेल्या. टाक्या बसवलेल्या आहेत. वापरण्याचं पाणी आहे हे, वापरण्यासाठी. हे आमचं छत आहे पूर्ण. बघा हे हिरवगार वातावरण झालेलं आहे पूर्ण. हे बघा हे वातावरण बघा. हे आताच पाऊस पडून आमच्या इकडं पाणी बरेच प्रमाणात पडलेलं आहे. दिवसभर पाणी होतं आज. तुमच्या इकडं पाणी पडलेलं आहे का कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. जय भीम, नमो बुद्धाय. चला तर मग भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.